शरीर थकू शकतं पण मन कधीच थकता कामा नये, हे ब्रीद वाक्य अंगीकारून जगणारा खेळाडू म्हणजे विरारचा हार्दिक पाटील. नुकत्याच फ्रान्समध्ये झालेल्या आयर्नमॅन वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 मध्ये त्याने पुन्हा एकदा इतिहास रचलाय. अवघ्या 16 तास 5 मिनिटात 3.8 किलोमीटर पोहणं, 180 किलोमीटर सायकलिंग आणि 42.2 किलोमीटर मॅरेथॉन धावणं पूर्ण करून त्याने आपल्या कारकिर्दीतील 39वी आयर्नमॅन स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली. जगभरात सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या या ट्रायथलॉन स्पर्धेत सहभागी होणं हेच एक मोठं यश असतं. मात्र हार्दिकसाठी ही फक्त स्पर्धा नाही तर जीवनशैली आहे, एक साधना आहे. याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. हार्दिकचा प्रवास संघर्षमय होता. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या या युवकानं चिकाटी, शिस्त आणि सातत्य याच्या जोरावर आयर्नमॅनच्या कठीण कसोट्यांमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. दररोज तासनतास पोहणं, सायकलिंग आणि रनिंगचे सेशन्स, योग्य आहार, पुरेशी विश्रांती आणि मानसिक तयारी यावर तो काटेकोर पद्धतीने भर देतो. प्रत्येक स्पर्धा वेगळी असते. हवामान, भूप्रदेश, वेळेची मर्यादा आणि शरीराची स्थिती या सर्वाचा तो बारकाईने अभ्यास करून तयारी आखतो. त्याच्यासाठी आयर्नमॅन ही केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आणि भावनिक ताकदीचीही खरी परीक्षा असते. भारतामध्ये ट्रायथलॉन अजून लोकप्रिय झालेला नाही. अशा पार्श्वभूमीवर हार्दिक पाटील यांचा पराक्रम अद्वितीय आहे. 39 वेळा आयर्नमॅन पूर्ण करणं हे फक्त भारतासाठी नव्हे तर जागतिक क्रीडा जगतातही अभिमानाची बाब आहे. त्याच्या कामगिरीमुळे अनेक तरुणांना या क्षेत्राकडे आकर्षित होण्यासाठी आणि करिअर घडवण्यासाठी प्रेरणा मिळत आहे. तो स्वतःही म्हणतो, प्रत्येक माणसात एक आयर्नमॅन लपलेला असतो. गरज आहे ती फक्त त्याला जाग करण्याची. आज जेव्हा अनेक तरुण जलद यशाच्या मागे धावतात तेव्हा हार्दिकच्या सातत्यपूर्ण आणि कष्टाळू प्रवास, संयम आणि धडाडीचा आदर्श ठरतो. फ्रान्समध्ये झालेली वर्ल्ड चॅम्पियनशिप ही विशेष ठरली. केवळ स्पर्धकांच्या ताकदीची आणि सहनशक्तीची परीक्षा न घेता या स्पर्धेत पर्यावरणपूरक पद्धतीचा वापर करून शाश्वतताला प्राधान्य दिलं गेलं. विविध देशातील खेळाडूंनी एकत्र येऊन एकतेचा, समर्पणाचा आणि क्रीडा मूल्यांचा अनोखा संदेश दिला. या मंचावर भारताचा तिरंगा उंच फडकवणारा चेहरा म्हणजे हार्दिक पाटील होता. 39 वेळा आयर्नमॅन पूर्ण करूनही हार्दिक थांबला नाही. पुढे आणखी आव्हानात्मक अल्ट्रा ट्रायथलॉन मध्ये उतरायचंय. भारतात ट्रायथलॉन संस्कृती रुजवायची आणि नव्या पिढीला मार्गदर्शन करायचं असं त्याचं ध्येय आहे. कार्यशाळा आणि कोचिंगद्वारे तो तरुणांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचा संदेश स्पष्ट आहे. शरीर थकलं तरी मनातली आग जिवंत ठेवली तर कोणताही डोंगर सर करता येतो. आज हार्दिक पाटील केवळ एक क्रीडापटू नाही तर तो इच्छाशक्ती, शिस्त आणि चिकाटीचं जिवंत प्रतीक आहे. त्याने 39 वेळा आयर्नमॅन पूर्ण करून भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरलं आहे आणि भावी पिढ्यांना दाखवून दिलंय की लोखंडी इच्छाशक्ती असेल तर काहीही अशक्य नाही. आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.